प्रभूच्या नावाची स्तुती असो. पुन्हा एकदा हा दिवस प्रभूने आम्हाला लागला म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना हा विषय आम्ही शिकत असताना माझा विश्वास आहे की पवित्र आत्मा आमच्या शिकवणार आणि स्तुती आराधना करत असताना माझा विश्वास आहे की देवदूत आमच्या बरोबर असतात. काय नाही प्रियांनो, मिळून ही आराधना प्रभू येशूसाठी आपण मिळून करूया. थँक्यू जीसस. पवित्र आत्मा हम तेरी हुजूरी में भर दो अपने सामर्थ, रह तू मुझ में. स्वागत पवित्र आत्मा, हम तेरी हुजूरी में भर दो अपने सामर्थ, रह तू मुझ में. तू है जीवन का जल जो न कभी सूखे. जीवन का जल जो न कभी सूखे. शांति दाता सर्वदा कर पूरा कब्जा. शांति दाता सर्वदा कर पूरा कब्जा. स्वागत पवित्र, आपका स्वागत करते प्रभु तेरी हुजूरी में. भर दो अपने सामर्थ, रह तू मुझ में. आओ पवित्र आत्मा, स्वागत पवित्र आत्मा, हम तेरी हुजूरी में कर दो अपनी सामर्थ, रह तू मुझ में. पवित्र आत्मा, हम आपका स्वागत करते हैं, हम आपको ऊंचा उठाते हैं, हम आपकी तारीफ करते हैं, हम आपको धन्यवाद देते हैं. आपका नाम सदा जीवित है. आप जीवित परमेश्वर हो, राजाओं के राजा हो, प्रभुओं के प्रभु हो, सामर्थ्य से भरे हुए परमेश्वर हो. हालेलुया. अब्राहम, इसहाक, याकूब के परमेश्वर, हम आपका नाम, हम आपके नाम को धन्यवाद देते हैं, आपके नाम की तारीफ करते हैं. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद के साथ हम कहते हैं प्रभु तू सदा के लिए धन्य है. तू सदा के लिए धन्य है. हालेलुया. थैंक यू जीसस, थैंक यू जीसस. धन्यवाद यीशु. हालेलुया. धन्यवाद. महिमा हो तेरी, मिलकर गाएंगे. महिमा हो तेरी, सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे. आत्मा और सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे. ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम. महिमा हो तेरी, ओ महिमा हो तेरी, यीशु की महिमा
हृदय की गहराइयों से यीशु तू ही है हमारा प्रभु। ओ यीशु तू ही है हमारा प्रभु। ओ महिमा ओ तेरी, आमीन हालेलुया। महिमा हो तेरी, हालेलुया, महिमा हो तेरी। हालेलुया हालेलुया हालेलुया। तेरी महिमा हो प्रभु, तेरा नाम सदा सर्वदा के लिए ऊंचा है। हालेलुया, तेरी हम तारीफ करते हैं प्रभु। Thank you Jesus. What a beautiful name you have. What a wonderful name you have. We worship you Lord. We give you glory, honor and praise. Come Holy Spirit. आओ पवित्र आत्मा। हालेलुया, हमें सामर्थ्य से भर दे, तेरे सामर्थ्य से भर दे। Yes, Lord. तो हमें बदल दे, फिर से वो आग बरसा दे। हालेलुया, पवित्र आत्मा की आग फिर एक बार बरसा दे। हालेलुया, हर एक को स्पर्श कर, हर एक के जीवन को स्पर्श कर। थैंक यू यीशु के नाम में, आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रभू सो आपण मागच्या वेळेस प्रार्थना या विषयावरती शिकत होतो आणि आज आपण त्याच थीमला घेऊन पुढे जाणार आहोत। उत्पत्ती याचा 21वा अध्याय आणि 8व्या वचनापासून आपण पुढे पाहणार आहोत। पवित्र शास्त्रामध्ये अनेक देवाचे सेवक आहेत ज्यांनी मध्यस्थी केली, देशासाठी प्रार्थना केली, लोकांसाठी प्रार्थना केली, ज्यांना देवाने खास निवडलं होतं। तुम्ही आणि मी निवडलेले लोक आहोत। प्रभूचं वचन म्हणतं तुम्ही आणि मी खास लोक आहोत, निवडलेले लोक आहोत। आम्हाला परमेश्वराचं वचन म्हणतं आम्ही राजकीय वंश आहोत। हालेलुया, आम्ही याजक जन आहोत। हालेलुया, आम्ही देवाचे निवडलेले असे लोक आहोत, वेगळे केलेले असे लोक आहोत। कशासाठी? तर आमच्यामधून या जगाला आशीर्वाद मिळावा, आमच्यामधून या जगाला आरोग्य मिळावं। हालेलुया, आमच्यामधून। प्रियानो, आज जगाची परिस्थिती अतिशय भयंकर आहे, अतिशय परिस्थिती बिकट आहे। तुम्ही जर पाहिलं तर मागच्या काही दिवसांमध्ये चायना या देशाने आपल्या भारत देशाची काही भूमी हस्तगत केली आणि जे काही छोटंफार युद्ध आपण म्हणू शकू किंवा जे काही चायनाच्या सोल्जरमध्ये आणि भारताच्या सोल्जरमध्ये जे काही कॉम्बॅट युद्ध झालं, हातापाई झाली, त्यामध्ये आपल्या भारताचे 20 सोल्जर मरण पावले आणि त्यानंतर ताबडतोब भारताने फ्रान्सकडून रफेल नावाचे 7 लढाऊ विमान आणले। कशासाठी? कारण ज्या देशाकडे उत्तम सोल्जर आहेत, ज्या देशाकडे उत्तम शस्त्र सामग्री आहे, तो देश लढाईसाठी सुसज्ज असतो। हालेलुया, आणि तशाच प्रकारे आज जर पाहिलं तर या जगामध्ये जे युद्ध चालू आहे, रोगराईचं युद्ध, महामारीचं युद्ध, त्या महामारीच्या युद्धाला सामोरं जाण्यासाठी मंडळीमध्ये असे सुसज्ज अशा प्रकारचे शस्त्र घेऊन सैनिक उभे राहिले पाहिजे। आणि ते सैनिक त्यांच्या हातामध्ये ते शस्त्र असणं गरजेचं आहे। प्रार्थना हे एक शस्त्र आहे। प्रार्थना हे रफेल विमानापेक्षाही फास्ट जाऊन कार्य करणार असं शस्त्र आहे। ज्या ठिकाणी हे अशा प्रकारचे लढाई विमान पोहोचू शकत नाही, ज्या ठिकाणी अशा प्रकारचं शारीरिक शस्त्र कार्य करू शकत नाही, त्या ठिकाणी प्रार्थना कार्य। आणि त्यासाठी तुम्ही जर पाहिलं तर परमेश्वराने देवाचे लोक जे आहे तुम्ही आणि मी ते या पृथ्वीवरती ठेवलेले आहेत। परंतु आजचा माझा विषय जो आहे तो थोडासा वेगळा आहे। तो विषय आहे प्रार्थनासाठी येणारे अडखळण, प्रार्थनेच्या जीवनामध्ये येणारे अडखळण, आणि ते अडखळणं आम्हाला कशा प्रकारे आमच्या जीवनात स्टॉप करतात, आमच्या परिवाराचे आशीर्वाद थांबवतात,
आणि सर्वात महत्वाचं आमची डेस्टिनी थांबवते. देवाने आम्हाला एका हेतूने पाठवलेले. आमेन. परमेश्वराचा हेतू आहे, एक खास पर्पज आहे या ठिकाणी पृथ्वीवर त्याने तुम्हाला मला पाठवलेलं आहे. जितके दिवस महिने आम्ही या ठिकाणी माझ्या प्रेम तितके दिवस महिने वर्ष परमेश्वराची इच्छा आहे त्या आमच्या जीवनातून या जगाला आशीर्वाद मिळावा. हालेलुया. ओके. आणि म्हणून आम्ही हे वचन वाचूया. ओके. दुसरे इतिहास 7 अध्याय आणि 14 वचन. आपल्याला वचन माहित आहे. आपण जर पाहिलं तर परमेश्वर आजही त्याच्या अशा खास लोकांना निवडत आहे. हालेलुया. याजकालाच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो, मी असा एक मनुष्य पाहिला जो मजमध्ये आणि देशामध्ये खिंडीमध्ये उभं राहील. मी असा एक मनुष्य पाहिला. आय लुक फॉर अ मॅन. या दिवसांमध्ये परमेश्वराला या देशाला या जगाला आरोग्य द्यायचे. हालेलुया. आणि ते आरोग्य देण्यासाठी तो काय म्हणतो, मी असा एक मनुष्य पाहत आहे, मी अशी एक स्त्री पाहत आहे की जो मजमध्ये आणि देशामध्ये उभा राहील. माझ्या प्रियानो, या दिवसांमध्ये आम्हाला उभं राहणं फार गरजेचं आहे. चला आपण हे वचन बघूया, काय देवाचं वचन म्हणतं. तर माझे नाव ज्यांस दिले आहे त्या माझ्या लोकांनी Yes. येऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्या क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. या वचनामध्ये प्रियांनो फार महत्वाची गोष्ट आहे. परमेश्वर या जगामध्ये सर्व लोकांकडून अपेक्षा ठेवत नाहीये. परमेश्वर तुमच्या माझ्याकडून अपेक्षा ठेवत आहे. हालेलुया. तो म्हणतो, तर माझे लोक परमेश्वराचे लोक कोण आहे? आज तुम्ही आणि मी जे देवाचे वचन ऐकत आहोत ते परमेश्वराचे लोक आहेत. हालेलुया. म्हणून तुम्ही वचन ऐकता. नाहीतर जगामध्ये अनेक लोक आज फिरत आहेत, त्यांचं काम करतायत, त्यांचा व्यवसाय करतायत. पण तुम्ही आज तुमचं काम व्यवसाय सोडून या ठिकाणी बसलेला वचन ऐकण्यासाठी, याचाच अर्थ तुम्ही देवाचे लोक आहात. हालेलुया. आणि अशा प्रकारे परमेश्वराने त्याच्या लोकांना मध्ये घेऊन त्यांनी जी मध्यस्थी केली त्या मध्यस्थीला सन्मान देऊन परमेश्वराने अनेक वेळेस जगावर येणाऱ्या आपत्तीला थांबवलं. हालेलुया. एक देवाचा खास निवडलेला व्यक्ती अब्राहम. देवाचं वचन म्हणतं पतीच्या 12व्या अध्यायामध्ये परमेश्वराने अब्राहमाला निवडून घेतलंय. आणि परमेश्वर त्याला म्हणतो की तू आपला देश सोडशील, आपले गणगोत्र सोडशील, नातलग सोडशील आणि मी दाखवीन त्या देशामध्ये जाशील. तर मी तुला राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण करेन. मी तुला आशीर्वादित करेन. हालेलुया. पण तुला मी राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण करेन. ऐका, आम्ही अब्रामाच्या देवावर विश्वास ठेवतो, नाही का? हालेलुया. अब्रामाच्या देवावर विश्वास ठेवतो, आम्ही इसाकाच्या देवावर विश्वास ठेवतो, याकोबाच्या देवावर विश्वास ठेवतो. सो अब्रामाच्या देवावर विश्वास ठेवणारे लोक जे आहे ते राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण, ते राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण ठरल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. आणि अब्रामाला देवाने निवडलं होतं. परंतु आणि अब्रामाने देवाचं वचन म्हणतं, अब्राम ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी त्यांनी देवाची वेदी बांधली. हालेलुया. त्याने प्रार्थना केली. अब्राम हा देवाच्या समागमात चालणारा परमेश्वराच्या समागमात चालणारा व्यक्ती होता. त्याने परमेश्वराचं मन जाणून घेण्याची त्याने प्रयत्न केले. आणि प्रार्थनेमध्ये आम्ही काय करतो, देवाचं मन आम्ही जाणून घेतो. हालेलुया. प्रार्थना काय करते, देवाचं मन आम्हाला प्रगट करते. अब्रामाला संतान प्राप्त नव्हती, पण अब्रामाला सांगून ठेवलं होतं की मी तुझ्या संतानाद्वारे मी राष्ट्र निर्माण केले. हालेलुया. हे फार महत्वाचं आहे. आमचे लेकर किती महत्वाचे आहेत. आमच्या लेकरांना देखील परमेश्वराने आशीर्वादाचं कारण ठरलेले आम्ही ठेवलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या लेकरांना आशीर्वाद दिला पाहिजे. एनिवे, देवाचं वचन म्हणतं ज्यावेळेस अब्राम निघाला त्याला संतान नव्हता, त्याला पुत्र नव्हता. आणि अब्राम 86व्या वर्षी, देवाचं वचन म्हणतं 86 वर्षात ज्यावेळेस आला, अभिवचन 75 वर्षामध्ये मिळालं. अब्राम 86 वर्षामध्ये आल्यानंतर सारा आणि अब्राम, आपण असं म्हणू शकतो, त्यांची नजर परमेश्वरावरून थोडीशी हटली, थोडीशी त्यांची नजर हटली, थोडेसे ते विश्वासामध्ये डगमगले, थोडेसे ते विश्वासामध्ये कमी पडले. ज्यावेळेस आम्ही थोडस विश्वासामध्ये कमी पडतो प्रेम, त्यावेळेस सैतान काम करतो. हालेलुया. त्यावेळेस सैतान काम करतो, त्यावेळेस सैतान ताबा घेतो, त्यावेळेस सैतान आमच्या डेस्टिनीमध्ये अडखळण टाकतो. आणि आपण पाहतो सारा जास्त विश्वासामध्ये डळमळली आणि त्यांनी अभिवचनाच्या लेकराची वाट पाहिली नाही. अभिवचनाच्या देवाच्या इच्छेत असलेल्या लेकराची त्यांनी वाट पाहिली नाही आणि
अब्रामाला इश्माईल झाला हगाराद्वारे. देवाच्या योजनेमध्ये कुठेही हगार नव्हती, इश्माईल नव्हता. माणसाच्या योजनेतून तो जन्मास आला होता. माणसाच्या हृदयातल्या असलेल्या इच्छेतून तो जन्मास आला होता. आम्ही प्रभूच्या प्रार्थनेमध्ये काय म्हणतो, जशी तुझी इच्छा आकाशात पूर्ण होते तशी तुझी इच्छा आमच्यामध्ये पूर्ण होते, नाही का? हालेलुया. आम्ही प्रार्थना करतो, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य. बराच वेळा प्रार्थना करतो, तुझे राज्य आमच्या गावात येऊ, तुझे राज्य आमच्या शहरात येऊ, तुझे राज्य आमच्या देशात येऊ. सगळीकडे मागून होतो. या जीवनात कधी आजपासून तुम्ही आणि मी अशी प्रार्थना केली पाहिजे, तुझे राज्य माझ्या जीवनात येते. हालेलुया. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे म्हणाल का, तुझे राज्य माझ्या जीवनामध्ये येऊ दे. अब्रामाच्या जीवनामध्ये देवाचं राज्य आलं होतं, परंतु त्या 86व्या वर्षी आपण पाहतो ते कुठतरी फिसकटलं. आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर प्रियानो, अब्रामाच्या जीवनामध्ये फार परमेश्वर बोलताना आपल्याला दिसत नाही. पाप देवाचा संवाद जो आहे, परमेश्वराचा जो आवाज आहे त्याला ब्लॉक करतो. परमेश्वराला आम्हाला बोलायचं असतं, परंतु पाप आमच्या जीवनामध्ये काय करतो तर आमचं संभाषण जे आहे ते स्टॉप करतो, आमची प्रार्थना स्टॉप करतो. इफ वी आर इन sin we cannot pray, and if we are praying then we will not sin. हालेलुया. प्रार्थना करणारे लोक हे पाप करत नाही, आणि पाप करणारे लोक प्रार्थना करू शकत नाही. हु आर यू? तुम्ही कोण आहात? तुम्ही जर प्रार्थना करणारे लोक आहात तर परमेश्वर तुम्हाला पापापासून सांभाळेल. आमेन. तुम्ही जर प्रार्थना करणारे नसाल तर मग तुमच्या जीवनामध्ये सहज पाप घडत जात. आम्ही पाहतो आणि उत्पत्ती याच्या 21व्या अध्यायात आपण जाऊया आणि 8व्या वचनापासून ब्रदर आपल्यासाठी वाचते. उत्पत्ती याचा 21वा अध्याय कशा प्रकारे परमेश्वराने अब्रामाचं जीवन रिस्टोर केलं. यस, वाचा. तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले, इसाकाचे दूध तोडले. त्या दिवशी अब्रामाने मोठी मेजवानी दिली. हगार मिसरनीस अब्रामापासून झालेला मुलगा खिदर साऱ्याने पाहिला. तेव्हा ती अब्रामाला म्हणाली, या दासीस व हिच्या मुलास घालून द्या. माझा मुलगा इसाक याचबरोबर या दासीचा मुलगा वारस नसावा. अब्रामास आपल्या मुलांसंबंधी ही गोष्ट फार वाईट वाटली. तेव्हा देव अब्रामास म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी त्यांच्या संबंधी तू वाईट वाटून घेऊ नको. सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इसाक चालवणार. आमेन, आमेन. या ठिकाणी आपण पाहतो देवाचं वचन मला सांगतं, नववचन, हगार मिस्त्रीनेस अब्रामापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले. इब्री भाषेमध्ये जर तुम्ही हे वाचलं तर कुत्सट रीतीने, चेष्टेने, कुत्सट रीतीने हिनावून आपण पाहतो इथे त्या मुलाला खिदळताना सारा पाहते. का? कारण त्याच्या आधी आपण काय पाहतो की इसाक मोठा झाला, त्याचे दूध तोडले, आणि इसाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्रामाने मोठी मेजवानी दिली. आणि अब्राम त्याच्या देवाने दिलेल्या अभिवचनाच्या लेकरांना घेऊन आनंद करत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इश्माईल हगार एक प्रकारची हिणवणूक करत आहे. आणि ती काय तर इश्माईल ज्येष्ठ आहे. इश्माईल हा मोठा प्रथम जन्मलेला, अब्रामाचा प्रथम जन्मलेला इश्माईल. आणि जो ज्येष्ठ असतो, प्रथम जन्मलेला असतो, यहुदी संस्कृतीनुसार तो वारीस असतो. जो ज्येष्ठ असतो तो वारीस असतो. ह्या ठिकाणी आपण पाहतो अब्राहम त्याच्या डेस्टिनीला धरून, देवाने दिलेल्या अभिवचनाला धरून जेव्हा अब्राहम पुढे जाण्यासाठी निघतो, असं म्हटलेलं आहे, तो मेजवानी ठेवतो आणि तो त्याला कवटाळतो. आणि तो आता इसाकाला घेऊन पुढे जाण्यासाठी ज्यावेळेस त्याची वाटचाल सुरू करतो, इथे म्हटलेलं आहे हा मुलगा त्याला हिनवत आहे. हा मुलगा त्याला त्याची चेष्टा करत आहे आणि बेसिकली काय तर अडखळण करत आहे. पाप काय करतं? अडखळण करतं. पाप आमच्या देवाच्या अभिवचनाला आम्हाला कवटाळू देत नाही. पाप देवाच्या वचनापासून आम्हाला दूर ठेवतो. आणि हे साराने पाहिलं. ज्यावेळेस हे साराने पाहिलं त्यावेळेस सारा
अब्रामाकडे येऊन म्हणते की ह्यांना घालवून दे. व्हेरी हार्ट ब्रेकिंग, फार कठीण. इनफॅक्ट पुढे आपण पाहतो अब्रामास हे फार वाईट वाटलं. अब्राम त्याच्याशी जुडला गेला होता. अब्रामाचे स्ट्रिंग्स त्याच्याशी अटॅच झाले होते. बापऱ्यानो, बाप काय करतं? आम्हाला विळख्यात घालतं, आम्हाला बांधून ठेवतं, आमचा जीव अडकला जातो. आज प्रभू येशूच्या नावात जर अशा प्रकारचा जीव आमचा देवाच्या योजनेत नसलेल्या लोकांमध्ये अडकला असेल तर प्रभू कर तुम्हाला सुटका दे. टुडे इज अ डे ऑफ डिलिव्हरन्स. सुटकेचा दिवस आहे. हालेलुया. आणि देवाचं वचन म्हणतं का? कारण जर अशा प्रकारे हे दोन्ही पुत्र एकत्र असते, त्यानं बाप आणि अभिवचन एकाच माळ्यात राहू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. बाप आमच्या जीवनामध्ये बाप आणि वचन एकत्र राहू शकत नाही. एक तर वचन राहतं किंवा बाप राहतं, आणि त्याला घालून देणं हे फार महत्वाचं होतं. जरी ते अवघड होतं तरी ते कठीण नव्हतं. हालेलुया. इट मे बी डिफिकल्ट बट इट इज नॉट इम्पॉसिबल. जर आम्ही ठरवलं तर आम्ही, आणि आपण पाहतो त्या दुसऱ्या क्षणाला परमेश्वर अब्रामास आता बोलतो. पहा प्रेनो, की सारा त्याला अभिवचनाची आठवण करून देते. प्रेनो, फार महत्वाची गोष्ट आहे की परमेश्वराने त्या साराचा उपयोग केला, आणि देव अशा प्रकारे आज तुमच्या जीवनामध्ये उपयोग करत आहे लोकांचा. आमेन. देव अशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये त्याच्या लेकरांचा उपयोग करत आहे. साराने आठवण करून दिली की हे अभिवचनाचं लेकरू नाही, ह्यांना तू घालून दे, कारण हे तुला अडखळण करत आहे. आज असे अनेक अडखळणामुळे आमची प्रार्थना थांबलेली आहे, आमचं प्रार्थनेचे जीवन थांबलेलं आहे, अभिवचनाची वाटचाल थांबलेली आहे, आमचं पुढे जाणं थांबलेलं आहे. आम्ही याला दोष देतो, त्याला दोष देतो. दोष आम्ही शोधला पाहिजे इथे. हालेलुया. कारण दोष कदाचित आमच्यामध्ये आहे. आम्ही इतरांना दोष देत असेल, अब्राम म्हणत असेल, आणि पुढे आम्ही पाहतो नाही का अब्रामाची वाटचाल थांबून गेली होती. अब्रामाची विहीर, अब्रामाने खणलेली, कष्ट करून खणलेली विहीर बलिष्ठांनी नेली होती, अभिमलेकाच्या लोकांनी नेली होती. अब्रामाची विहीर बंद होती. तुम्हाला पाळस विहिरेचा काय संबंध आहे? प्रियानो, अब्राहम हा ज्या ठिकाणी राहत होता तो वाळवंट होता. इट वॉज अ ड्रायस्ट प्लेस. अतिशय वाळवंटामध्ये अब्राहम राहत होता, आणि एक विहीर देखील त्या काळी फार मौल्यवान होती. कारण पाण्याशिवाय जगू शकत नाही का? पाण्याशिवाय आपलं लाईफ आपण जगू शकत नाही. हे पण पाहतो या ठिकाणी एक विहीर त्याने खणली कष्टाने, आणि आपल्याला आशीर्वाद देखील कोणतरी हिसकावून नेला होता. का? कारण आम्ही चुकीच्या नातेसंबंधामध्ये जर असेल तर आमचे आशीर्वाद देखील थांबले जातात. परंतु या ठिकाणी मी पाहतो अब्राहमाशी परमेश्वर बोलतो. 12 वचन. तेव्हा देव अब्राहमास म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी यांच्या संबंधी तू वाईट वाटून घेऊ नको. सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इसाकच चालवणार. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर मध्यस्थी करतो, परमेश्वर मध्ये होतो. आज माझी प्रार्थना आहे, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करू. आज परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये वार्तालाप करू. हालेलुया. जेव्हा सारा त्याला देवाच्या वचनाची आठवण करून देते, आणि अब्रामाला जेव्हा तो स्ट्रगल चालू असतो, देव स्वतः येऊन उभा राहतो. हालेलुया. अनेक वेळेस प्रियांनो, देवाने आम्हाला सांभाळलेलं नाही का, वाचवलेलं आहे. देवाने आम्हाला वाचवलेलं आहे. परमेश्वर येऊन वाचवतो, आणि त्यामुळे आम्ही आज सुखरूप आहोत. हालेलुया. परंतु परमेश्वर आम्हाला फक्त वाचवायचं नाही, आमचे आशीर्वाद देखील वाचवायचे, आमची डेस्टिनी वाचवायची. कारण आम्ही काय वाचलं, जर माझे लोक, अब्राम कोणाचा माणूस होता? देवाचा माणूस होता. हालेलुया. तुम्ही कोणाचा? बोला, देवाचा. देवाचा माणूस. अब्राम देवाचा माणूस होता. जर माझे लोक दीन झाले, नम्र झाले, आपल्या दुष्ट गोष्टीपासून परावृत्त झाले, जसं अब्रामाने हगार आणि इश्माईलला आपल्या जीवनातून दूर केलं. देवाचं वचन म्हणतं, 14 वचन. 14 वचन. हालेलुया. नंतर अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हागेराच्या खांद्यावर ठेवली, आणि तिचा मुलगा तिच्या हवेली करून तिला रवाना केली. आमेन. ती निघून. ठीक आहे. त्याने त्या दोघांना रवाना केली. हालेलुया. त्याने त्या दोघांना रवाना केले. कधी? मोठ्या पहाटे सुटून. हालेलुया. मोठ्या पहाटे सुटून. जर तुमच्या जीवनामध्ये
अशा प्रकारे जर पाप वस्ती करत असेल तर देवा करो आज तुमच्या जीवनामध्ये एक भली एक मोठी पहाट यावी. Amen. अशी पहाट यावी, एक अशी सुरुवात तुमच्या, एक न्यू बिगिनिंग. अब्रामाच्या जीवनामध्ये त्या दिवशी नवीन सुरुवात आली आणि येशूच्या नावामध्ये तुमच्या जीवनामध्ये एक नवीन सुरुवात केली. ज्या क्षणाला त्याने हागार आणि इस्माईलला आपल्या दृष्टीपासून दूर केलं, ज्या क्षणाला दूर केलं त्या क्षणापासून अब्रामाला त्याची डेस्टिनी दिसू लागली. हालेलुया. अब्रामाला त्याचा मार्ग दिसू लागला. अब्रामाला त्याचा पुढचा जाण्याचा प्रवास दिसू लागला. प्रियानो, अनेक वेळेस आम्ही थांबून जातो. आज अनेक लोक देवाचं वचन जे ऐकत आहे, अनेकांच्या जीवनामध्ये ते थांबून गेलेले आहे. त्यांचे आशीर्वाद थांबलेले आहे, त्यांचं जीवन थांबलेलं आहे, त्यांचं प्रार्थनेचं जीवन थांबलेलं आहे. कारण कदाचित त्यांच्या जीवनामध्ये हागार आहे, कदाचित त्यांच्या जीवनामध्ये इश्माईल आहे. आज येशूच्या नावामध्ये प्रियानो, हे देवापासून आहे, हे देवापासून आहे. जे देवापासून आहे ते आम्हाला किती कठीण असलं तरी आम्हाला रवाना केलं पाहिजे. हालेलुया. प्रभू शक्ती देईल, प्रभू ताकद देईल, पवित्र आत्मा ताकद देईल. प्रेम, पवित्र आत्मा ताकद देईल. जुन्या करणामध्ये लोकांना पवित्र आत्म्याची ताकद नव्हती, काही गिने चुने लोक होते, पण देवाचं वचन मग या काळामध्ये प्रत्येकासाठी पवित्र आत्मा आहे. हालेलुया. मी माझा आत्मा प्रत्येक देहावर ओतून देईल. जो मदत मागेल, एनीबडी हू आस्क, जो कोणी मदत मागेल. याकोबाचं पत्र म्हणतं तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही मागत नाही. तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही मागत नाही. बडा पावरफुल वर्ड, किती सहज परंतु किती सामर्थ्यशाली वचन याकोबा मला सांगतो. तुमच्याकडे नाही का? कारण तुम्ही मागितलंच नाही. जर आम्ही मागितलं तर पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करेल आणि आमच्या जीवनातली हागार, आमच्या जीवनातली इश्माईल आम्ही बाहेर काढू शकतो. हालेलुया. हालेलुया. आज आमच्या देशाला, माझे प्रेम, आमच्या देशाला आरोग्याची गरज आहे. आमच्या आजूबाजूला मृत्यूचं सावट आहे. देव अपेक्षेनं पाहत आहे, देश अपेक्षेनं पाहत आहे. इथून लस येईल, इथून वॅक्सिनेशन येईल, इथून आज आरोग्य येईल, कुठून तरी आरोग्यावर. आरोग्य हे तुमच्या माझ्याकडे आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून हे गीत गात असताना माझी प्रार्थना आहे, आज आमच्या जीवनामध्ये आम्ही आत्मपरीक्षण करू. पवित्र आत्म्याला म्हणूया, प्रभू माझ्या जीवनामध्ये कोणी हागार आहे का? माझ्या जीवनामध्ये कोणी इश्माईल आहे का? आणि माझ्या जीवनाची डेस्टिनी थांबलेली आहे का? माझा पुढचा मार्ग थांबलेला आहे का? माझ्या मार्गामध्ये कुठेतरी धोंड किंवा दरड कोसळलेली आहे का? आज ती दूर करण्यासाठी मला कृपा तू दे. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा एका जेसीपी प्रमाणे काम करेल. आमेन. जेसीपी तुम्ही पाहिला असेल प्रियानो, एक जेसीपी ज्यावेळेस रस्त्यामध्ये दरड पडते त्यावेळेस ती जेसीपी आणली जाते आणि ती जेसीपी काय करते, ती इतकी त्याच्यामध्ये ताकद असते. ती जेसीपी संपूर्ण मोठे दरड कोसळलेले दगड ती तासाभरात साफ करून टाकते. हालेलुया. Even as we sing this song, thank you Jesus. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया. थैंक यू जीसस. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु वो मेरा है. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु वो मेरा है. वो कभी ना छोड़ेगा, वो कभी ना टुकराएगा. वो मेरा है. गाएंगे. वो मेरा है. वो कभी ना छोड़ेगा, वो कभी ना टुकराएगा. वो मेरा है. हालेलुया. यीशु मेरा है. जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला कल, वो मेरा है. आमीन. हालेलुया. जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला कल, वो मेरा है. वो कभी ना छोड़ेगा, वो कभी ना टुकराएगा. वो मेरा है. यीशु मेरा है. वो कभी ना छोड़ेगा, वो कभी ना टुकराएगा. वो मेरा है.
वो मेरा है, हालेलुया, वो कभी ना छोडेगा, वो कभी ना ठुकरेगा. अब्रामाला त्याने सोडून दिलं नाही प्रेम. हालेलुया. अब्रामावर त्याचं प्रेम होतं. परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव प्रीती आहे, नाही का? ओके, त्याचं नाव प्रीती आहे. त्याच्या नावात प्रीती दडलेली आहे. तो आमच्यावर प्रेम करतो. परंतु तो जरी आमच्यावर प्रेम करत असला तरी आमच्या पापात तो साथ देणार नाही. हालेलुया. तो परमेश्वर तुमच्या माझ्या पापी जीवनात कधी साथ देत नाही. उदऱ्या पुत्राच्या बापाने त्याच्या पापात त्याला कधीच साथ दिली नाही, पण त्याचं प्रेम त्याच्यावरती होतं. आज प्रभू तुमच्यावरती प्रेम करत आहे, म्हणून प्रभूने तुम्हाला सांभाळून ठेवलेलं आहे, तुमचं रक्षण केलेलं आहे. त्याचा क्रोध तुमच्यावरती भडकलेला नाही. प्रेम अब्रामावरती भडकला नाही. परमेश्वराने त्याला खऱ्या अर्थाने वाचवण्यासाठी परमेश्वर त्या क्षणाला देवाने त्या सारेचा उपयोग करून घेतला. हालेलुया. आणि मग परमेश्वराचं वचन होतं, जेव्हा त्याने दृष्टी आड केलं, आउट ऑफ साइट, आउट ऑफ माइंड. जेव्हा आमचं पाप दृष्टी आड होतं तेव्हा ती मना आड देखील होतं. हालेलुया. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा वी केअर फॉर मनी, वी केअर फॉर फायनान्सेस, वी केअर फॉर जॉब, वी केअर फॉर थिंग्स, बट अबाउट एव्हरीथिंग एल्स देवाचं वचन होतं, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या हृदयाचं रक्षण करा. आमेन. प्रोटेक्ट युअर हार्ट. आपल्या हृदयाचं रक्षण कर, आपल्या भावनेचं रक्षण कर. अब्राम त्या भावनेमध्ये अडकला होता. डेंजरस. जर अब्रामाने त्या सकाळी इस्माईल आणि हगार यांना रवाना केलं नसतं, बायबल रवाना केलं, पाठवून दिलं, सोडून दिलं, काढून टाकलं, जर तसं झालं नसतं तर आज प्रियांनो कदाचित इतिहास वेगळा असता. जो आशीर्वाद अब्रामाद्वारे साऱ्या जगाला मिळाला, कदाचित त्या अब्रामाचं नाव ह्या पवित्र शास्त्रात नसतं. God is a consuming fire, all consuming fire. तो परमेश्वर हा पाप्यांवर प्रेम करतो. पापाचा त्याला तिटकार आहे. प्रेम अब्रामाची डेस्टिनीच थांबली नव्हती. अब्रामाचं प्रार्थनेचे जीवन देखील थांबलं होतं. कसं? आपण पुढे बघूयात. ओके, ज्या क्षणाला त्याने हे पाप दूर केलं, देवाचं वचन म्हणतं त्याचे आशीर्वाद सुरू झाले. हालेलुया. त्या क्षणाला सुरू झाले. ओके, 22व्या वचनापासून असं बोलत, त्या सुमारेस असे झाले की, बस त्या सुमारास असे झाले की. कोणत्या सुमारास? त्या सुमारास, त्या क्षणास. एक क्षण वाट पाहत आहे. हालेलुया. There is a moment that is waiting. एक क्षण वाट पाहत आहे. कोणता? आम्ही आमच्या पापाला पाठ दाखवावी आणि आशीर्वाद आमच्या समोर आहे. हालेलुया. मोमेंट यू टर्न. ज्या क्षणाला तुम्ही वळता प्रेम, ज्या क्षणाला अब्राहमाने आपल्या जीवनातलं पाप दूर केलं, दुसऱ्या क्षणाला आशीर्वाद त्याच्या समोर उभा होता. हालेलुया. अब्राहमाचा आशीर्वाद त्याच्या समोर होता. नाउ लिसन, लेट्स लिसन. हालेलुया. त्या सुमारास असे झाले की अबीमेलेक व त्याचा सेनापती पिकोल हे अब्रामास म्हणाले, जे काही तुम्ही करीता त्यात देव तुमच्या बरोबर आहे. आमेन. कोण सांगत आहे? कोण म्हणत आहे? हा एक अविश्वासणार आहे. हालेलुया. एक अविश्वास जगिक मनुष्य येऊन अब्रामाला सांगतो, अब्रामा, देव तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. त्याला कसं कळालं देव तुझ्या बरोबर आहे? अब्रामा बरोबर आहे. कारण त्यानंतर अब्राम जे काही करू लागला त्याच्यामध्ये त्याला यश मिळायला लागलं. आमेन. जे काही करू लागला अब्राम, त्याच्यामध्ये त्याला यश मिळू लागलं. आतापर्यंत अब्राम बरंच काही करत होता, त्याच्यामध्ये त्याला यश नव्हतं. जेव्हा अब्रामाचं लाईफ रिस्टोर झालं, ह्या दिवसांमध्ये परमेश्वर त्याच्या मंडळीला रिस्टोर करते. गॉड इज रिस्टोरिंग हिज चर्च. परमेश्वर त्याच्या मंडळीला रिस्टोर करते. आणि जेव्हा मंडळी रिस्टोर होते, सेकंड थिंग, त्या मंडळीला रिअलाइज होऊ न हो, जगाला रिअलाइज होतं. आज प्रेम, अनेक जणांच्या जीवनामध्ये ही साक्ष नाही. ही साक्ष कुठतरी लांब आहे. आमची एक चुकीची साक्ष तयार होते. व्हेरी इम्पॉर्टंट. नाव फार महत्वाचं आहे. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव व्हेरी इम्पॉर्टंट. तुझं नाव
त्यावेळेस इस्रायल लोकांनी परमेश्वराला ची परीक्षा पाहिली आणि ते सोन्याचं वासरूळ तयार केलं. मोशे सिनाय पर्वतावर होता. परमेश्वर मोशेला म्हणतो की ह्यांनी तुलाही नाकारलं, मलाही नाकारलेलं आहे. ह्यांनी देव तयार केलेले आहेत खाली. मोशे, मी आता ह्यांचा संहार करतो, मी यांना मारून टाकतो, मी तुझ्यापासून एक राष्ट्र तयार करतो. देवाचं वचन म्हणतं मोशे मध्यस्थी केली नाही का? मोशेने मध्यस्थीवर काय म्हटलं माहितीये? मोशे, असं करू नकोस, नाहीतर मिस्त्रांसमोर तुझं नाव खोटं ठरेल. मिस्त्रांसमोर तुझं नाव, तुझ्या नावाला एक प्रकारचा काळीमा लागेल. मिस्त्रांसमोर पहा, व्हेरी इम्पॉर्टंट प्रेम. मोशे समोर, आणि परमेश्वर मोशेला काय म्हणतो? मी तुझं एक राष्ट्र तयार करतो, तुझ्यापासून एक राष्ट्र तयार करतो. हे खाली जे दिसतात त्यांच्यात कोणीही वाचणार नाही, कोणीही वाचणार नाही. मी त्यांच्यावरती तो क्रोध आणतो, यांना मारून टाकतो, मी तुझ्यापासून एक राष्ट्र तयार करतो. व्हॉट अ प्रपोजल, व्हॉट अ ब्युटिफुल ऑपॉर्च्युनिटी. किती संधी जबरदस्त होती. परंतु तो पहा, एक देवाचा दास जो असतो, परमेश्वराचा दास जो असतो, त्याला आपल्या आशीर्वादांपेक्षा देवाच्या नावाची काळजी जास्त असते. आमेन, हालेलुया. तुम्हाला देवाच्या नावाची काळजी आहे का? डू यू केअर फॉर हिज नेम? हिज नेम. सगळे बरोबर माझ्यावर, त्याचं नाव, बोला त्याचं नाव, हिज नेम. आम्ही त्या नावासाठी जगत आहे. आम्ही वचन वाचलं, माझे लोक ज्याच माझं काय केलंय? नाव दिलेलं आहे. हालेलुया. मला एक नाव आहे, जोसेफ दिनकर पवार. माझं नाव बदलत नाही. माझ्या नावासमोर माझ्या वडिलांचं नाव आहे. हालेलुया. माझ्या नावासमोर माझं वडिलांचं नाव आहे. आणि मी जे काही करतो त्या कृत्यावरती डिपेंड आहे, माझ्या वडिलांचं नाव वर होईल की खाली पडेल. हालेलुया. तुम्हाला आणि मला येशूचं नाव दिलेलं आहे. आमेन. जिवंत देवाचं नाव दिलेलं आहे. हालेलुया. आणि त्या नावाला आम्हाला वर ठेवायचंय. आमेन. त्या नावाला आम्हाला गौरव द्यायचा. आमेन. त्या नावाला आम्हाला तो म्हणतो की मिस्त्री काय म्हणते? मिसर काय? जग. व्हॉट डज इट सिग्निफाईज? इट सिग्निफाईज द वर्ल्ड. मिसर जग सिग्निफाय करतो चिन्हात्मकतेने. जग काय म्हणेल? प्रियानो, आज जग काय म्हणत आहे तुमच्या आणि माझ्याबद्दल, याच्यापेक्षा तुमच्या माझ्यामुळे देवाच्या नावाला काय बोललं जात आहे याची आम्ही काळजी बाळगली पाहिजे. असं कोणतेही कृत्य करू नका ज्याने तुमच्या माझ्या प्रभूचं नाव खाली पडेल. आमेन. बोले आमेन. आम्ही म्हणा, प्रभू तुझ्या नावासाठी, फॉर द सेक ऑफ युअर नेम, तुझ्या नावासाठी मी माझ्या जीवनातली हगार सोडून दे, इस्माईल टाकून दे, बाजूला टाकेन, बाजूला काढेन तुझ्या नावासाठी. देवाचं वचन म्हणतो, ज्यावेळेस अभिमलेक त्याच्याकडे आला तो म्हणतो परमेश्वर तुझ्यावर आहे. पुढे वेळ कमी असल्यामुळे मी, तुम्ही कृपया घरी वाचा. पुढे आपण पाहतो एक विहीर अब्रामाने खणली होती, आणि ती विहीर जी खणली होती ती अभिमलेकाच्या लोकांनी चोरली होती. परमेश्वर ती विहीर वाचू शकला नाही का? वाचू शकत होता नाही का? पण ती विहीर परमेश्वराने वाचवली नाही. ती विहीर चोरताना, आय डोंट नो विहीर कशी चोरतात मला माहित, पण त्यांनी ती चोरली. ओके. देवाचं वचन म्हणतं ती ते चोरत असताना परमेश्वर तिथे त्यांना मारून टाकू शकला असता. परमेश्वराने त्यांना त्याचा क्रोध, त्या लोकांवर क्रोध आला असता, पण तसं काहीच नाही झालं. अनेक वर्ष ती विहीर त्यांच्या ताब्यात होती. अनेक वर्ष अब्रामाचा आशीर्वाद. आणि बाय द वे, अरण्यामध्ये एक विहीर खणून त्याला पाणी लागलं, दॅट इटसेल्फ इज अ मिरॅकल. हालेलुया. दॅट इटसेल्फ इज अ मिरॅकल. प्रेमो, रानामध्ये जेव्हा एक अरण्यामध्ये, इन द डेझर्ट, ओके, जेव्हा एखाद्या विहिरीला पाणी लागतं, आणि अब्रामाने ज्या विहिरी खणल्या त्या सगळ्या विहिरीला पाणी लागलं होतं. का? कारण देवाने त्या विहिरीला आशीर्वाद दिला होता. हालेलुया. जे काही तू हाती घेतो ते सिद्धीस जातं. जे काही तू हाती घेतो ते सिद्धीस जातं. कोण? धन्य तो पुरुष, दुर्जन नाही, धार्मिक. जे काय हाती घेतो ते सिद्धी जातं. आम्ही ते पाहतो, देवाचं वचन सांगतं, आणि ती विहीर
अभिमलेख परत देत टाकतो. आमेन. आमेन. ती विहीर अभिमलेख परत देतो. पहिली गोष्ट, अब्रामाची साक्ष रिस्टोर होते. आमेन. आमेन. अभिमलेख येऊन म्हणतो, हे देव तुझ्या बरोबर आहे, तू जे काय करतोस ते जबरदस्त करतोस, आय थिंक ग्रेट. यु नो, अभिमलेख त्याच्याबद्दल साक्ष देते. सेकंड थिंग, व्हेरी इम्पॉर्टंट, जेव्हा आम्ही पाप दूर करतो आमची साक्ष रिस्टोर होते. जेव्हा आम्ही पाप दूर करतो त्यावेळेस महत्वाची गोष्ट, आमचे गेलेले आशीर्वाद परत येऊ लागतात. आमेन. आमचे गेलेले आशीर्वाद परत येऊ लागतात. वी बिकम ब्लेसिंग, वी स्टार्ट बिकम ब्लेसिंग. विहीर काय, एका गावाला एक विहीर पाणी देते नाही का. हालेलुया. ओके, आजही अनेक गावांमध्ये तुम्ही पाहाल तर त्या विहिरीच्या आजूबाजूला लोक राहतात. हालेलुया. त्या विहिरीच्या आजूबाजूला लोक राहतात. विहीर एका गावाला पाणी देत असते. तुम्ही आणि मी ती विहीर आहोत. आमेन. आमेन. ती विहीर अब्रामाच्या हातात नव्हती. ती विहीर कोणा परक्या लोकांच्या हातामध्ये होती. आम्ही देवाच्या हातातले इन्स्ट्रुमेंट पाहिजे. आमेन. आम्ही देवाच्या हातातले इन्स्ट्रुमेंट पाहिजे. आम्ही देवाच्या हातामध्ये आमचं जीवन दिलं पाहिजे. इव्हन ॲज वी सिंग दिस सॉन्ग, हे गीत गात असताना माझ्या प्रियानो, आम्ही आमचं जीवन प्रभूला देऊन टाकूया. आम्ही आमचं जीवन प्रभूला देऊन टाकूया. आम्ही बोलूया, प्रभू मी एक विहीर आहे आणि मी माझं जीवन तुझ्या हातामध्ये देत आहे. हालेलुया. ती विहीर त्या दिवशी अब्रामाला परत देण्यात आली. अब्रामाला ती परत देण्यात आली. कॅन यू गिव्ह युअर लाईफ टू जीसस अगेन? तुम्ही येशूला तुमचं जीवन नव्याने द्याल का? तो घ्यायला तयार आहे प्रियानो. हालेलुया. धन्यवाद येशू. तेरी इच्छा पूरी हो जा, हाथों में तेरे जीवन है ये, मैं मिट्टी हूँ तू है कुम्हार, मुझको उठा मुझको बना, तेरी इच्छा पूरी हो जा. तुझी इच्छा आज ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये पूर्ण होते बघू. मैं तेरे जीवन है ये, मैं बेटी हूँ. हालेलुया. हालेलुया. तू है कुमार, मुझको उठा मुझको बना, अपनी मर्जी से मैं चलता रहा, तेरे क्रूस को अपना ना कहा, अपनी मर्जी से मैं चलता रहा, तेरे क्रूस को अपना ना कहा, लेकिन प्रभु आज से मैं मेरे क्रूस को ले लेता हूँ, तेरी इच्छा पूरी हो जाए, हाथों में तेरे जीवन है, मैं बेटी हूँ तू है कुम्हार, मुझको उठा मुझको बना. देवाचं वचन आम्हाला सांगतं ती विहीर अब्रामाच्या हातामध्ये आली. हालेलुया. ओके, त्या विहिरीला नाव देण्यात आलं बेरशिबा, शब्दची विहीर, शपथ घालण्यात आली आणि अभिमलेख त्या विहिरीला
अब्रामाच्या हातात देऊन टाकतो. हालेलुया. हालेलुया. आशीर्वाद पुन्हा, नवीन आशीर्वाद पुन्हा, जणू काही त्याच्या उकळ्या फुटी लागतात. हालेलुया. त्याच्या त्या वाट पाहत होत्या, जणू काही त्या आशीर्वाद वाट पाहत होते. ओके, यू रिस्टोर, गेट रिस्टोर्ड विथ गॉड, वी विल कम बॅक टू यू. आमेन. आशीर्वाद जणू काय त्याला म्हणत होते, गेट रिस्टोर्ड, गेट रिस्टोर्ड. माझ्या भावांनो बहिणींनो, आशीर्वाद तुमच्या जीवनाशी आज बोलत आहे. हालेलुया. गेट रिस्टोर्ड विथ, कारण परमेश्वराच्या शब्दाशिवाय एकही आशीर्वाद आमच्या जीवनात येत नाही. देवाच्या आज्ञेशिवाय, देवाच्या आज्ञेशिवाय एकही आशीर्वाद आमच्या जीवनात लागू शकत नाही. दे आर ऑल वेटिंग, दे आर ऑल वेटिंग, दे आर ऑल वेटिंग. ते सर्वजण वाट पाहत आहेत. हालेलुया. अनेक वर्ष बंद पडलेल्या विहिरी वाट पाहत आहेत. हालेलुया. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकत असाल तर आपलं मन कठीण करू नका. आज त्याची वाणी ऐकत असाल माझे प्रिय, तुमच्या जीवनामध्ये, and I say it out loud with all boldness and courage, देवाच्या धैर्याने मी आज बोलत आहे प्रियानो. जर तुम्ही एखाद्या देवाच्या माणसाच्या जीवनामध्ये हगार आहात, इश्माईल सारखे आहात, तर तुम्ही स्वतः बाहेर पडा. You get away from their life. His destiny is different. देवाच्या माणसाची डेस्टिनी जी आहे त्याला तुम्ही कुठेही अडखळण्याचं कारण बनवू नका. जर बनत असाल तर देवाचा तितकाच क्रोध तुमच्यावर पण आहे, जितका क्रोध त्या देवाच्या दासावर आहे. पण जर तुम्ही विभक्त झालात तर देवाचं वचन म्हणतं परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. हालेलुया. हालेलुया. देवाने हगाराला पण आशीर्वादित केलं, इस्माईलाला पण आशीर्वादित केलं. हालेलुया. हालेलुया. प्रभू प्रेमळ आहे, प्रभू काळजी घेणार आहे. पुढे देवाचं वचन म्हणतं, ओके वाचा ब्रदर, 32 वचन. बेरशिबा येथे त्यांनी करार केल्यावर अभिमलेक व त्याचा सेनापती पिकोल हे निघून पलिष्ठ्यांच्या देशी परत गेले. मग अब्रामाने बेरशिबा येथे एशेल वृक्ष लावले आणि तेथे सनातन देव परमेश्वर याच्या नावाने प्रार्थना केली. आमेन. त्याने अब्रामाने, देवाचं वचन म्हणतं, एक बेरशिबा ठिकाणी एक वृक्ष लावला. एक वृक्ष काय दर्शवतो? एक झाड काय दर्शवतो? झाड हे जीवनाचं प्रतीक आहे. हालेलुया. हालेलुया. झाड हे जीवनाचं प्रतीक आहे प्रेम. त्याने त्या बेरशिबामध्ये एक वृक्ष लावला. एक वृक्ष काय करतो प्रियानो? ज्यावेळेस तो वृक्ष वाढतो तो अनेकांना सावली देतो, नाही का? आणि त्या काळी वृक्ष हे चिन्ह असायचं. मंबरेच्या झाडाखाली, ओके, इथे म्हटलेलं आहे एशेलच्या झाडाखाली, मंबरेच्या झाडाखाली, एशेलच्या झाडाखाली झाड, ओके, हे चिन्ह आहे. ओके, झाड चिन्ह आहे. परमेश्वर पण त्या नतनेला म्हणाला की तो अंजिराच्या झाडाखाली होता, त्यावेळेस मी त्याला पाहिलं. हालेलुया. झाड काय दर्शवतं? एक चिन्ह दर्शवतो. ओके, स्तोत्रसंहिता 1 मध्ये पण प्रभूचं वचन आम्हाला दावीद काय म्हणतो? धोके धार्मिक असा एका झाडासारखा आहे. कुठे लावलेला आहे? पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा आहे. हालेलुया. एक उपमा आहे ती, एक सिंबॉल आहे, तो चिन्ह आहे. कशाचं? जिवंतपणाचं. हालेलुया. हालेलुया. जिवंतपणाचं. सो अब्रामाच्या जीवनामध्ये पालवी फुटू लागली होती. आमेन. एक नवीन पालवी फुटू लागली होती. त्याची सेवा त्याला परत मिळाली होती. हालेलुया. त्याची सेवा त्याला परत मिळाली होती. अब्रामाचा परिवार त्याला जॉईन झाला होता. अब्रामाचे आशीर्वाद त्याच्याकडे न मागता येऊ लागले होते. हालेलुया. इवन यू मे नॉट इवन आस्क, यू डोंट इवन हॅव टू आस्क, इफ यू ओनली वॉक इन अलाइनमेंट विथ गॉड. देवाबरोबर तुम्ही जर अलाइन झालात, हालेलुया, एक अलाइन झालात प्रियानो, देवाबरोबर तुम्ही जर समरूप झाला, तुम्हाला आशीर्वाद मागण्याची गरज नाही, ते तुमच्याकडे ऑटोमॅटिकली येतील. आमेन. प्रथम त्याचं राज्य, त्याची धार्मिक. व्हॉट इज धार्मिक? राइचियसनेस, वॉकिंग इन द राईट पाथ. देवाच्या योग्य मार्गामध्ये चालणं यांचं प्रथम काम आहे. आमेन. प्रथम काम देवाच्या मार्गामध्ये चालणं. प्रथम त्याची धार्मिकता जो शोधणार माणूस आहे त्याला शोधत 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 आशीर्वाद येतात. हालेलुया. हालेलुया. त्याला शोधत आशीर्वाद येतात. द मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या या थीम जी आहे त्याला धरून सर्वात महत्वाची गोष्ट, अब्रामाने सनातन परमेश्वर याच्या नावाने प्रार्थना केली. हालेलुया. त्याचं प्रार्थनेचं जीवन रिस्टोर झालं. आमेन. त्याचं प्रार्थनेचं जीवन रिस्टोर झालं. जेव्हा प्रार्थनेचं जीवन रिस्टोर होतं
आम्ही देवाला मागतो, परमेश्वराचे आशीर्वाद आमच्या जीवनात येऊ लागतात आणि आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचं कारण ठरतो. आमेन, हालेलुया. आणि आज या भारत देशासाठी, ह्या जगासाठी आरोग्य देणारे लोक तुम्ही आणि मी आहोत. आमेन. परमेश्वराला रिस्टोरेशन आणायचं आहे. ते देवाचं वचन म्हणतं तो मंद क्रोध आणि दयाळू आहे, नाही का? मंद क्रोध दयाळू आहे, सर्वदाच दोष देत राहणार नाही. यस, महामारी काय आहे? हे पापाचं दर्शक आहे. आजार काय? पापाचं दर्शक आहे. आजार हे कधी आले जगामध्ये? जेव्हा आदमाने पाप केलं, नाही का? आदम हवेने पाप केलं, आजार आले, दुःख आलं, कष्ट आलं, श्रम आले. हे पापाचं फळ आहे. ह्या जगाच्या पापाचं हे फळ आहे, ही महामारी. पण ऍट द सेम टाइम दुसऱ्या बाजूला जर बघितलं प्रियानो, तर धार्मिकाची प्रार्थना कार्यकाळ सबळ असते. आमेन. नीतिमानाची प्रार्थना कार्यकाळ सबळ असते. नीतिमान कोण आहे? जो आपल्या जीवनामध्ये डोकून पाहतो. आज तुमच्या जीवनामध्ये डोकून पहा, आपल्या जीवनाचं अवलोकन करा. यशया पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय, पाचवा अध्याय, 5 अध्याय तो इतरांना दोष देत होता. तो इतर आजूबाजूच्या असलेल्या लोकांना दोष देत होता. तोपर्यंत त्याने आपल्या जीवनात पाहिलं नव्हतं. 6व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस त्याने देवाला पाहिलं, त्यावेळेस तो म्हणतो, वो अंटू मी, मला धिक्कार असो. तो 3ऱ्या, 4थ्या, 5व्या अध्यायामध्ये तो म्हणतो, ह्यांना धिक्कार असो, त्यांना धिक्कार असो, त्यांना धिक्कार असो. लिसन केअरफुली. जेव्हा आम्ही आमच्या जीवनात पाहत नाही त्यावेळेस आम्ही इतरांना दोष देतो. पण जेव्हा आम्ही आमच्या जीवनात पाहतो त्यावेळेस आम्ही आमचे स्वतःचे दोष पदरी घेतो. हालेलुया. आम्ही दोष पदरी घेतो. इथे सूत्रामध्ये शर्मन राजा म्हणतो, जो आपले दोष पदरी घेतो आणि सोडून देतो त्याला क्षमा आहे. आमेन. The one who confesses his sin and leaves it, असं म्हटलं, leaves it, सोडून देणे. सोडून देणे. पापात पडणे एक आहे, एक भाग आहे. पापात पडून राहणे हा एक दुसरा भाग आहे. पावसाळ्याचे दिवस नाही का? आम्ही कधी कधी चिखलातून जात असताना पडतो. चिखलात आहे ना, चिखलात पडतो, पाय घसरून पडतो. पडून राहतो का? आम्ही तिथेच पडून राहतो का? नाही ना, उठतो. आम्ही आमचं अंग स्वच्छ करतो. आम्ही तो चिखल काढून टाकतो. आणि जणू काय आम्ही पडलोच नाही, तो चिखल आम्हाला लागलाच नाही, अशा प्रकारे आम्ही परत उठतो, नाही का? हालेलुया. And I prayed this morning की आज या वाचनामधून अनेक जण असे उभं राहावेत जणू काही ते चिखलात पडलेच नव्हते. हालेलुया. आमचे पाप लाखेसारखे लाल असले तरी बर्फासारखे शुभ्र तो करतो. आमेन. यशया संदेशात म्हणतो, आमचे पाप लाखेसारखे लाल असले, लाल भडक असले तरी तो बर्फासारखे शुभ्र करतो. स्वर्गात आम्हाला कसला जगा आहे? पांढरा शुभ्र जगा आहे, नाही का? अ ब्युटिफुल रोप, पांढरा शुभ्र जगा. जणू काय आम्हाला तिकडे पापच नाही. स्वर्गात आम्ही उभे राहू त्यावेळेस आमच्या जीवनात पापाचा अंश देखील दिसणार नाही. हालेलुया. येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. अब्रामाने त्याची डेस्टिनी थांबली होती, त्याचा प्रवास थांबला होता आणि त्याचा उपयोग होत नव्हता. देवराज्यासाठी त्याचा उपयोग होत नव्हता. देवाने तुम्हाला मला जिवंत ठेवलं, प्रभूला आम्ही धन्यवाद देऊ. पण त्याही पलीकडे आम्ही म्हणू, प्रभू का ठेवलं जिवंत? आम्हाला तू जिवंत का ठेवलं प्रभू? यासाठी आम्ही प्रार्थना करावी. हालेलुया. आम्ही प्रार्थना करावी, आम्ही मध्यस्थी करावी. पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो, पहिल्या पुस्तकामधून प्रगटीकरणामध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्रार्थना हे देवाच्या लोकांची ओळख होती. हालेलुया. एक ओळख होती, त्यांचा श्वास होता. प्रेयर इज लाईक ब्रीदिंग. इफ यू ब्रीथ यू आर अलाइव्ह. तुम्ही जर ब्रीदिंग करता, तो श्वासोश्वास घेता, म्हणजे तुम्ही जिवंत आहात. प्रार्थना ख्रिस्ती जीवनासाठी श्वासोश्वास आहे. हालेलुया. इट इज लाईक अ ब्रीदिंग. ब्रीथ आउट, ब्रीथ इन, ब्रीथ आउट, डे इन डे आउट, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ती
आत्मिक ब्रिदिंग आमच्या जीवनामध्ये आज सुरू व्हावी. हालेलुया. हालेलुया. आमची विहीर आम्हाला परत मिळेल. त्या विहिरीवरती अनेक तहानेले तहान भागवतील. आमेन. आमेन. अनेक तहानेले तहान भागवतील. मेनी विल कम सर्चिंग. मेनी विल कम सर्चिंग. अनेक जण शोधत येतील आणि तिथे तृप्त होतील. हालेलुया. तिथे तृप्त होतील. यू शुड बी द मॅन. यू शुड बी द वुमन. तुम्ही ती स्त्री हवीस. तुम्ही तो पुरुष हवा ज्यांच्याकडे जेव्हा लोक येतील तेव्हा ते तृप्त होऊन निघून गेले पाहिजे. हालेलुया. त्यांच्या जर्नीमध्ये इफ देर इज नो वॉटर यू कॅन ट्रॅव्हल फॉर लॉंग. जर पाणी नसेल ना तर आम्ही फार लांब जाऊ शकत नाही. प्रेम जीवनाचं पाणी एखाद्याला मिळालं ना तो फार लांब जाऊ शकतो. हालेलुया. तुम्ही जीवनाचं पाणी तुमच्याकडे ते पाणी आहे. आमेन. and then Bible says अब्रामाने सनातन इटर्नल एव्हरलास्टिंग कधी न ढळणारा कधी न बदलणारा अशा परमेश्वराकडे प्रार्थना केली. आमेन. प्रार्थना केली. कधी पहिलं पापाशी त्याने डील केलं नाही का? आणि इफ यू आर स्ट्रगलिंग इन युअर प्रेयर लाईफ, जर तुम्ही तुमच्या प्रेयर लाईफ मध्ये स्ट्रगल करत असाल, 5 मिनिटं पण तुम्ही देवाशी बोलू शकत नसाल, इट सिम्पली मीन्स तुम्ही त्या हगार आणि इश्माईलला, तुमच्या जीवनातल्या हगार आणि इश्माईलला धरून आहात. and can be dangerous. It can be very dangerous. तुम्ही त्यांना आवाहन करा. तुम्ही पवित्र आत्म्याला मदत मागा. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला मदत करेल. And when you will pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, जनरेशन्स बदलतील. Amen. Generations बदलतील. God will save this generation. God will save coming generations. त्या पिढींना आशीर्वाद देईल. त्या पिढ्यांना आशीर्वाद देईल. मी असा एक माणूस शोधत आहे. परमेश्वर म्हणतो असा एक माणूस शोधत आहे. आज मी असा एक माणूस शोधत आहे. जग रडत आहे, जग त्रासलेले आहे, जग संकटात आहे, क्लेशात आहे. मी असा एक माणूस शोधत आहे. तो मनुष्य तुम्ही आणि मी व्हावं. आमेन. हालेलुया. हे शेवटचं गीत गाऊ. प्रभूला आपलं जीवन समर्पित करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. आपले डोळे बंद करू. या प्रभूला बोलले, प्रभू आज माझं सहाय्य कर. आत्मपरीक्षण करूया प्रेम आज. हालेलुया. देवाचा आत्मा आमच्याशी बोललेला आहे. आपले मन कठीण करू नका, आपले कान बंद करू नका. आज देवाच ही संधी परत येणार नाही. आज परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करू आहे. तो कार्य करू इच्छित आहे. हालेलुया. 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 थँक्यू जीसस. धन्यवाद यीशु. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे. तेरी महिमा से, तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे. फिर से वो आग बरसा देंगे, फिर से तूफान. पुन्हा एकदा पवित्र आत्म्या तुझ्या सामर्थ्याने बरसे. फिर से तू अभिषेक कर. जिथे आहात तिथे आमच्या वर्गात. फिर से वो आग बरसा. फिर से तूफान. रिबाबा संदरे बेले बेले रिबाबा शंदरे. God is restoring your family life. देव तुमचा फॅमिली लाईफ रिस्टोर करत आहे. रिबाबा शंदरे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, ते तुमचं प्रार्थनेचं जीवन रिस्टोर करत आहे. Receive this morning, hallelujah. Receive the power of God. Receive mighty touch of God. पवित्र आत्मा, हो पवित्र
बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग में चला हमको, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. हो ऐकणाऱ्या प्रत्येकाला अभिषेक कर, लहान मोठ्या प्रत्येकाला, पती पत्नी आज अभिषेकाने स्पर्श कर. हो तुटलेले नाते संबंध जोडले जातात आज येशूच्या नामात. पवित्र आत्मा में तुझ्या रक्ताचे पाप धुतले जाऊ दे. हालेलुया. पवित्र आत्मा फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. आम्ही आमचं जीवन येशूच्या नावासाठी जगलं पाहिजे. आमेन. या क्षणापासून आमचं नाव नाही, प्रभूचं नाव उंचावलं पाहिजे. आमेन. प्रभूच्या नावाला गौरव मिळाला पाहिजे. प्रत्येक कृतीतून, नातेसंबंधातून, प्रत्येक गोष्टीमधून आमच्या जीवनातून प्रभूला गौरव मिळाला पाहिजे. हालेलुया. अशा प्रकारचे जीवन जगूया. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद ईश्वर. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद ईश्वर. माझ्या बरोबर तुम्ही प्रार्थना करू शकता. एक समर्पणाची प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वरा, प्रेम जिवंत परमेश्वरा, धन्यवाद देतो, आभार मानतो. पुन्हा एक वार आमच्या जीवनाशी तू बोललेला आहेस. तुझा आत्मा आमच्या हृदयाशी बोललेला आहेस. प्रभू येशू, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये असलेलं अडखळण्याचं पाप दूर करत आहोत येशूच्या नावात. आणि पुन्हा एक वार तू दाखवलेल्या मार्गावर आमच्या वचनदत्त भूमीकडे, आशीर्वादाकडे आम्ही आज नव्याने सुरुवात करत आहे. प्रभू येशू, तुझ्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आणि शक्ती आम्हाला मिळू दे. प्रभू सहाय्य कर. जरी आम्हाला हे अवघड असलं तरी अशक्य नाही, कारण तुझ्या नावामध्ये काहीही अशक्य नाही. तुला सर्व काही शक्य आहे. जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना देखील सर्व काही शक्य आहे. प्रभू येशूच्या नावात आज मी माझ्या जीवनावर रिस्टोरेशन रिलीज करत आहे, डिलिव्हरन्स रिलीज करत आहे. येशूच्या नावात मी मोकळा झालेलो आहे. माझे आशीर्वाद माझ्या समोर आजपासून उभे राहणार आहे. माझी विहीर पुन्हा एक वार उघडली जाणार आहे. माझे प्रार्थनेचे जीवन पुन्हा एक वार रिस्टोर होणार आहे. माझ्या प्रार्थनेमुळे माझा देश वाचणार आहे. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज असते. आणि जसे आमचे रोज सोडले तसे आमच्या आम्हास सोड. आणि आम्हाला स्पर्श नकोस तर आम्हाला वाटप सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही स्वर्गातलीच आहे. आमेन. प्रभू, तुझी बोलेल्या प्रार्थनेमधून आम्ही म्हणतो, तुझं राज्य आमच्यामध्ये येऊ दे. तुझं राज्य माझ्या परिवारात येऊ दे. तुझं राज्य माझ्या मंडळीत येऊ दे. तुझं राज्य माझ्या नगरात येऊ दे.
तुझं राज्य माझ्या शहरात येऊ दे, तुझं राज्य माझ्या देशात येऊ दे, तुझं राज्य येऊ दे, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर. ऐकणाऱ्या प्रत्येकाला स्पर्श कर, ऐकणाऱ्या प्रत्येकाचं जीवन तू बदल. आणि प्रभू आमच्या प्रार्थनेद्वारे आज आमच्या आजूबाजूला जे महाभयंकर घडत आहे त्यातून प्रभू अनेकांना सुटका मिळू दे, अनेकांना आरोग्य मिळू दे. प्रभू येशूच्या नावामध्ये आज आम्ही आमच्या देशाला आरोग्य जाहीर करतो, आमच्या देशाला आरोग्य जाहीर करतो. प्रभू एक योद्धे म्हणून तो आम्हाला उभे कर. अब्रामासारखं राष्ट्रांना आशीर्वादित करण्याचं सामर्थ्य आम्हाला दे. दिलंच म्हणून धन्यवाद देतो येशूच्या नावात. आमेन आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. प्रभू तुमचं प्रेयर लाईफ रिस्टोर करो आणि तुमच्या प्रार्थनेमुळे अनेकांना जीवन मिळो. आमेन आमेन.